दुसऱ्या दिवसाच्या 12व्या व्याख्यान पुष्पामध्ये दुपारच्या या भोजनानंतरच्या सेशनमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला या सेशनचे जे आपल्याला जे प्रमुख वक्ते जे भेटलेले आहेत त्यांचं नाव आहे सुधीर फाकटकर सर. तर कालच जेव्हा आपल्या समीर सरांनी आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या टेलिस्कोप संबंधी माहिती सांगितली होती, त्यामध्ये आपल्या भारत देशामधले जे काही अंतर टेलिस्कोप आहेत त्यामध्ये GMRTचा सुद्धा त्यांनी एक धावता असा आपल्याला उल्लेख केलेला होता. तर त्या GMRTबद्दल त्यांनी आपल्याला ती रेडिओ टेलिस्कोप कसा आहे हे त्यांनी थोडंसं दाखवलं होतं. पण आज आपल्याला या ठिकाणी त्या क्षेत्रामधील एक जाणकार माहिती असलेले पूर्ण त्या क्षेत्रामध्ये काम केलेले TFR मधले जे आहे टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या टेलिस्कोपवर काम केलेले जे सुधीर फाकटकर सर हे आपल्याला लाभलेले आहेत. त्याच्यात ते टेक्निशियन्स तंत्रज्ञ म्हणून तिथं ते ॲक्च्युअली त्या टेलिस्कोपचं ते काम करतात. साधारणतः त्यांना 33 वर्षाचा त्याच्यामध्ये अनुभव आहे. सरांनी वेगवेगळ्या दैनिकामधून त्यांनी आपले लेख लिहिलेले आहेत. लोकसत्ता, सकाळ, त्यानंतर विज्ञान पत्रिका आहे, विज्ञान वार्ता आहे, अक्षरनामा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विज्ञानावर पूर्ण लेख असे त्यांनी लिहिलेले आहे. सरांनी पुस्तकांचं सुद्धा लेखन केलेलं आहे. त्यामध्ये रेडिओ खगोलशास्त्राचा परिचय करून देण्याचं जे पुस्तक आहे रेडिओ दुर्बीण व अदृश्य विश्वाचा वेध, राजहंस प्रकाशनाचं जे प्रकाशित पुस्तक आहे, या पुस्तकाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुणे या संस्थेचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉक्टर गोविंद स्वरूप यांचे चरित्र विज्ञानातील डॉक्टर गोविंद स्वरूप सुद्धा राजहंस प्रकाशनाचं जे पुस्तक आहे त्यांनी प्रकाशन केलेलं आहे. त्यानंतर त्यांचं पहिल्या समानव चांद्र मोहिमेवर आधारित सुद्धा पुस्तक अपोलो 11 या माणसासाठी एक पाऊल, मानवजातीची एक उत्तंग झेप हे सकाळ पब्लिकेशनला प्रकाशित केलेलं पुस्तक सुद्धा त्यांनी आहे. त्यानंतर विज्ञान सकाळमध्ये जे सप्तरंगजी पुरवणी आपण पाहतो त्याच्यामध्ये त्यांनी विज्ञान क्षेत्र ते त्यानंतर विज्ञान तीर्थ याच्यावर सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यानंतर अंतराळ विज्ञान विषयक जी काही नोंद आहे आपली मराठीचे जे विश्वकोश आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे रेफरन्सेस सरांचे घेतलेले आहे. आकाशवाणी केंद्रासाठी विज्ञान विषय मालिका आणि पहिल्या मानवी चंद्र मोहिमेसंदर्भात नवनाट्य लेखन, मुलाखत वगैरे त्यांनी त्याच्या संदर्भात आपले दिलेली आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विज्ञान तंत्रविषयक शोधनिबंध सुद्धा त्यांनी केलेले आहे. वेगवेगळ्या कार्यशाळेमध्ये त्यांचं वेगवेगळ्या परिषदामध्ये परिसंवाद केलेला आहे. महाविद्यालय, विद्यालय तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी सादरीकरण सुद्धा केलेलं आहे. आणि खोडद जी आपली आहे संस्था तिथे त्यांनी मार्गदर्शक म्हणून कार्यरत केलेले आहे. हा त्यांचा थोडासा मी अल्पपरिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी विषयाला सुरुवात करावी. सत्र सुरू होतं त्यामुळे मला जरा काळजी घ्यावी लागेल, तुम्हालाही काळजी घ्यावी लागेल. सरांनी विषय असा दिला होता रेडिओ लहरींच्या माध्यमातून खगोलीय वेध, आणि मी तयारी थोडी वेगळ्या अंगाने करत होतो. जो काल अदूर सरांनी आणि चोपणे सरांनी जो विषय आपल्याला इथे समजावून सांगितला, उल्कांचं जे रेडिओ लहरींच्या माध्यमातून निरीक्षण करण्याच्या ज्या नवीन नवीन संकल्पना आता विकसित होत आहेत त्यावर खरं आता थोडंसं काम करत आहोत आम्ही, आणि त्याची खरी ओळख इथे करून द्यायची होती. पण सरांनी सांगितले की हाही विषय तुम्ही सांगितला पाहिजे. त्या अनुषंगाने मग आज थोडीशी त्यावर मी थोडासा प्रकाश टाकेल, कारण आता उल्कांच्या संदर्भातलं जास्त माहिती देण्याची गरज पडणार नाही, कारण काल आपण इथे भरपूर माहिती घेतलेली आहे. गेली 20-25 वर्ष भारतामध्ये रेडिओ खगोलशास्त्र प्रसिद्धी मिळालेली आहे. रेडिओ खगोलशास्त्राला मुख्यत्वे TFRच्या मीटर तरंग लांबीच्या महाकाय रेडिओ दुर्बिणीमुळे अर्थात GMRT. त्यामुळे रेडिओ खगोलशास्त्र काय तर रेडिओ लहरींच्या माध्यमातून खगोलीय घटकांचा वेध घेणारं जे शास्त्र आहे खगोलीय शास्त्र, त्याला आपण रेडिओ खगोलशास्त्र म्हणूया. आणि रेडिओ दूरदर्शक किंवा रेडिओ दुर्बीण, आजकाल दुर्बीण शब्द वापरू नका असं मराठीचे काही तज्ज्ञ म्हणतात, दूरदर्शक हा शब्द वापरा.
जसा सूक्ष्मदर्शक तसा दूरदर्शक, त्यामुळे मी तो इथे शब्द वापरलाय, दूरदर्शक. रेडिओ टेलिस्कोप म्हणजे रेडिओ दूरदर्शक म्हणजे काय, तर रेडिओ लहरींचं निरीक्षण ज्या उपकरण प्रणालीतून केलं जातं त्याला आपण रेडिओ दूरदर्शक म्हणूया. जास्त लिहिलं नाही मी, पुढे होतो. आणि त्यानंतर रेडिओ खगोलशास्त्र आणि रेडिओ दूरदर्शक यांचा वेगळेपणा किंवा वैशिष्ट्य काय, तर आपल्याला सगळ्यांना एक पुढची स्लाइड आली असती तर मला सांगता आलं असतं. होते चालू थंड लागण्याचं चालू आहे. मला वाटतं प्राचीन काळापासून जे परिचित होतं ते होतं दृश्य खगोलशास्त्र, ज्याचं वर्गीकरण आत्ता आपण करू शकलो, कारण फक्त दिसण्याच्या माध्यमातूनच माणसाला आकाश कळत होतं, दिसत होतं, निरीक्षण करता येत होतं. त्या दिसण्याला जोड मिळाली ती 16व्या शतकातल्या दुर्बिणीची, काचेच्या भिंगाची, आणि खगोलशास्त्रामध्ये दुसरं पर्व चालू झालं असं आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर 20व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये ज्यावेळी विद्युत चुंबकीय लहरींचे सिद्धांत मांडले गेले, प्रात्यक्षिक दाखवली गेली, विद्युत चुंबकीय लहरींचा पडताळा घेतला गेला आणि त्यावरून संकेतवन किंवा संदेशवहन सुरू झालं. त्यानंतरचा पुढचा टप्पा विज्ञान तंत्रज्ञानात गाठला गेला, तो रेडिओ दूरदर्शकाच्या निमित्ताने. तर दुसरी एक मी अल्प परिचय करून देतो रेडिओ खगोलशास्त्राचा. रेडिओ खगोलशास्त्राचं वैशिष्ट्य वेगळं असं सांगता येईल की इथे योगायोगाने किंवा अनपेक्षितपणे आकाशातून येणाऱ्या रेडिओ प्रारणाचा वेध घेतला गेला आणि पहिल्यांदा उपकरण प्रणाली तयार झाली आणि नंतर ते रेडिओ खगोलशास्त्र म्हणून त्याला एक शिक्कामोर्तब मिळालं. तर पहिला जो रेडिओ, त्यावेळी त्याला रेडिओ टेलिस्कोप किंवा रेडिओ दूरदर्शक म्हटलंच गेलं नव्हतं. जानस्की नावाचा एक बेल लॅबोरेटरीचा इंजिनियर होता, त्याच्याकडे एक कामगिरी सोपवली होती. रेडिओ कम्युनिकेशनमध्ये येणारा इंटरफेरन्स शोधायचा होता त्याला, आणि म्हणून त्याने एक वेगळ्या प्रकारचा अँटेना किंवा संग्राहक तयार केला. आणि त्याने त्याची जे काही ऑब्झर्वेशन्स होती त्याने बेल लॅबोरेटरीला सांगितलं होतं की हा जो काही इंटरफेरन्स येतो, कारण त्यांना अमेरिकेला अशी शंका होती की जर्मनीकडून काही जाणीवपूर्वक व्यत्यय निर्माण केला जातो की काय किनारा आणि बोटींच्या दरम्यानच्या असलेल्या कम्युनिकेशनमध्ये. तर त्यांना असं दिसलं की असं काही कुणी करत नाही, आणि जानस्कीने त्याच्या 3 शक्यता वर्तवल्या होत्या. त्याच्यामध्ये तिसरा प्रकार त्याने सांगितलं होतं की काही लोकल असं काही कुणी करत नाही किंवा थंडर स्टॉर्म वगैरे त्याच्यामुळे काही होत नाही. हा जो इंटरफेरन्स येतोय हा एका सर्टन दिशेकडून येतोय आणि त्याचा शोध आणखी घ्यावा लागेल. पण बेल लॅबोरेटरीला काही त्याच्यामध्ये स्वारस्य नव्हतं आणि ते संशोधन काही फारसं पुढे गेलं नाही. त्यानंतर पुढची स्लाइड नाही त्याच्यामध्ये. एस्केप ओके स्लाइड सुंदर नाही नाही यातली नाही, 2 प्रेझेंटेशन ओपन केले.
याच्यानंतर ग्रोथ ट्रिपर नावाच्या दुसऱ्या हौशी खगोलशास्त्रज्ञाने जान्स्कीच्या ज्या काही सूचना होत्या त्यानुसार एक टेलिस्कोप बनवला. हा काय पहिला रेडिओ टेलिस्कोप म्हणता येईल. आणि त्याने पुन्हा रेडिओ रिसिव्हरमध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स केल्या आणि ऑब्झर्वेशन्स केली. पण त्यावेळी गंमत अशी झाली की जान्स्कीचं जे काही संशोधन होतं ते कळण्यासाठी किंवा त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी खगोलशास्त्र त्यावेळच्या शास्त्रज्ञांमध्ये कुणी नव्हतं आणि त्याचे संशोधन वाया जाईल की काय अशी शक्यता होती. जे लोक त्याचा टेलिस्कोप वगैरे पाहायला जायचे तर त्यांना काही कळत नसायचं. त्यानंतर एक थोडंसं वेगळं कार्य झालं ते मार्टिन राईल कडून. बाय दॅट टाइम दुसरं महायुद्ध घडत होतं आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान यानूट नावाच्या एका शास्त्रज्ञाने हायड्रोजनचं एमिशन विषयी काही गणितं मांडलेली होती आणि त्याने असं आवाहन केलं होतं की हे जर ग्रोथ ट्रिपर वगैरे हे म्हणतात की रेडिओ टेलिस्कोप किंवा रेडिएशन आपण बघू शकतो तर मग त्यांना ते हायड्रोजन क्लाउडमधून येणारं रेडिएशन दिसायला पाहिजे. आणि मग ते पुन्हा हिटलरने वगैरे त्यांना कैदेत टाकलेलं होतं त्यामुळे काही लोक तुरुंगवासात होते. इकडे काही दुसऱ्या लोकांनी त्यावर काम सुरू केलं आणि पुढे 21 सेंटीमीटरचं रेडिएशन त्यांना पाहता आलं आणि मग तिथे रेडिओ खगोलशास्त्र ही नवीन एक संकल्पना स्थापित होण्यास किंवा उदयास येण्यासाठी एक चालना मिळाली आणि नंतर रेडिओ खगोलशास्त्र स्थापन झालं. त्या दरम्यान मार्टिन राईल नावाच्या ब्रिटनमधल्या एका खगोलशास्त्रज्ञाने रेडिओ जे टेलिस्कोप्स होते ते 2 दूरवरचे टेलिस्कोप्स एका विशिष्ट रचनेमध्ये उभारले आणि पृथ्वीच्या परिवलनाचा फायदा घेत त्यांनी पुन्हा एक मोठा व्यास साध्य होईल असं एक तंत्रज्ञान विकसित केलं आणि तिथून पुढे मग रेडिओ खगोलशास्त्राला एक चांगली भरारी मिळाली. बाय दॅट टाइम दुसरं महायुद्ध संपलेलं होतं. रडार जे काही त्यावेळी विकसित झालेलं होतं, रडारची सगळी मॅनपॉवर होती, त्यांना याच्यामध्ये लक्ष देता आलं आणि रेडिओ टेलिस्कोप पुढे प्रगती करू शकला. थोडासा भारताचा इतिहास याच्यामध्ये दाखवणं. भारतामध्ये 1965 मध्ये डॉक्टर गोविंद स्वरूप ज्यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हणून संबोधलं जातं त्यांनी कल्याणमध्ये पहिली रेडिओ दुर्बीण उभारली. आता त्या ऑस्ट्रेलियाकडून आणलेल्या काही टेलिस्कोप्स होत्या. याला मी प्रायोगिक पहिली रेडिओ दुर्बीण किंवा रेडिओ खगोलीय वेधशाळा आपण म्हणू शकतो. त्यानंतर 1967 मध्ये उटीला रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली. ही एकाच फ्रिक्वेन्सी बँडवर चालणारी होती, अजूनही आहे ती कार्यरत. आणि 90च्या दशकामध्ये खोडद तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथे GMRT इंटरफेरोमीटर युज्ड इन अर्थ अपर्चर सिंथेसिस या तंत्र प्रकारामध्ये 29 रेडिओ दुर्बिणींचं एक संकुल उभारण्यात आलं जे 150 मेगाहर्ट्झ ते 1500 मेगाहर्ट्झ किंवा एल बँड पर्यंत त्याच्यामध्ये निरीक्षण केली जातात. रेडिओ खगोलशास्त्राचा वेगळेपणा या एका प्लॉटवरून आपल्या लक्षात येईल. याच्यामध्ये रेडिओ विंडो जी दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये साधारण 30 मेगाहर्ट्झ ते 300 गिगाहर्ट्झ पर्यंत रेडिओचं प्रारण पृथ्वीच्या बाहेरून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येतं. त्यामुळे माणसाला एक खूप मोठा स्पेक्ट्रम बाहेरचा अवकाश पाहण्यासाठी उपलब्ध झाला. या तुलनेमध्ये ऑप्टिकल विंडो जर आपण पाहिली म्हणजे आपला 7 रंगांचा सूर्यप्रकाश जो पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येतो मुख्यत्वे सूर्यापासून आणि रात्री ग्रह ताऱ्यांपासून, तर ती विंडो अतिशय छोटी असल्यामुळे माणसाच्या पृथ्वीबाह्य बघण्याला ज्या मर्यादा होत्या त्या रेडिओ खगोलशास्त्रामुळे किंवा रेडिओ दूरदर्शकामुळे त्या मिटल्या गेल्या आणि खूप मोठी वाईड विंडो माणसाला पृथ्वीबाह्य अवकाश बघण्यासाठी उपलब्ध झाली. त्यातला दुसरा तांत्रिक मुद्दा असा की रेडिओ लहरींची वेव्हलेंथ किंवा तरंगलांबी ही ऑप्टिकलच्या तुलनेमध्ये प्रचंड जास्त असल्यामुळे आपल्याला पुन्हा दूरवरून येणाऱ्या रेडिओ लहरींचा तितकासा ऱ्हास होत नाही.
त्यामुळे आपल्याला अतिशय दूरवरच्या रेडिओ लहरी आपण इथे संग्रहित किंवा रिसिव्ह करू शकतो. यातलं एक साधं उदाहरण आम्ही नेहमी देत असतो की एखादा अगदी 100 वॉटचा दिवा घेतला आणि 100 वॉटचा रेडिओ फ्रिक्वेन्सीचा ट्रान्समीटर घेतला, तर 100 वॉटचा दिवा असेल तर फार तर आपल्याला पूर्ण अंधार असेल तर किती किलोमीटर पर्यंत दिसेल? फार तर 10 मध्ये काही नाही असं आपण इमॅजिन केलं, त्याच्या पुढे काही दिसणार नाही. पण तो जर 100 वॉटचा रेडिओ फ्रिक्वेन्सीचा ट्रान्समीटर असेल तर तो आपण 100 किलोमीटरवर सुद्धा तीच फ्रिक्वेन्सीचा जर आपल्याकडे रिसिव्हर असेल तर अगदी आरामशीर पाहू शकतो. याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की तरंग लांबीचा इफेक्ट किंवा परिणाम कसा असतो. Next arrow key. Arrow key. त्याच्यावर लाव. त्याच्यावर लाव. Okay. 3 बाकी आहे ना. 3 बाकी. मगाशी जो सांगितला रेडिओ लहरींसाठी आयनावरणाची जी परावर्तकता असते त्यालाही ज्या मर्यादा आहेत, म्हणजे साधारण आपल्या लक्षात येईल की 100 मेगाहर्ट्झ पासून आपण इथे पृथ्वी तलावर जर काही ट्रान्समीटर्स तयार केले तर त्याच्या पुढच्या फ्रिक्वेन्सीज आपण बाहेर पाठवू शकतो. त्याच्यापेक्षा ज्या कमी असतील साधारण त्याचं जे रिफ्लेक्शन होतं ते या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. यानंतर मी थेट सोलर सिस्टमकडे वळतो, जे फारसं एक्सप्लेनेशन करण्याची गरज नाही आहे. याच्यामध्ये लघुग्रहांचा पट्टा जो काल आपण चर्चा झालेली आहे त्या संदर्भातच पुढे बोलणार आहे मी. लघुग्रहांचा आकार अगदी साधारण 1000 किलोमीटर ते 1 मीटर पर्यंत असतो. त्याच्यामध्ये साधारण 1 किलोमीटरपेक्षा मोठे 20 लाख लघुग्रह असावेत, 1 किलोमीटरपेक्षा कमी 20 लाखापेक्षाही जास्त असावेत. आणि या दोन आकृत्यांद्वारे आपल्याला लक्षात येईल की लघुग्रहांचा साधारण बेल्ट कुठे आली माझ्या बाजूच्या आकृतीमध्ये किती स्पष्ट दिसते मला कळत नाही तिथे. त्याचे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स वगैरे दाखवलेले आहेत अंतराच्या याच्यामध्ये. किंवा ही लघुग्रहांची संकल्पना आपल्याला थेट बघता येईल इथे. प्ले नाही होत कधी झालं ना. Back arrow ni पुन्हा. झाले प्ले झालं होतं तेवढाच वेळ प्ले होता. तर जे लघुग्रह आहेत ते साधारण या ॲस्ट्रॉइड जो लघुग्रहांचा पट्टा आहे ते या प्रमाणात फिरतात. आणि आणखी एक गोष्ट आणखी मांडण्यात आलेली आहे की पृथ्वी तयार होताना पृथ्वीच्या मागे किंवा पुढे सुद्धा काही डेब्रिस त्याला म्हटलं जातं आणि ते पृथ्वीबरोबर फिरतायत. काल मला वाटतं याच्यावरही डिस्कशन झालेली आहे की जो बाहेरून किंवा जो फायरबॉल येतो ज्याला आपण उल्का म्हटलं जातं मेटेओराइड, आणि ज्यावेळी ती चमकते ती आपण उल्का त्याला त्याला म्हटलं जातं. आणि पृथ्वीपर्यंत येते किंवा दगड किंवा अवशेषांच्या रूपात जी शिल्लक राहते त्याला उल्काश्म मेटेओराइड किंवा अश्मी असं म्हटलं जातं.
आता ही स्लाईड काय मी दाखवत नाही. सगळ्यांना उल्कादर्शन हा प्रकार दृश्य माध्यमातून परिचयाचा आहे. तर ज्यावेळी फायरबॉल किंवा उल्का वातावरणात प्रवेश करतो त्यावेळी तो वेगाने पुढे जात असताना मागे शेपटीच्या रूपामध्ये काही आयनीभूत कण किंवा इलेक्ट्रॉन किंवा आयन तो निर्माण करत जातो. आणि त्यावेळी जर या अवकाशामध्ये काही ठराविक तरंग लांबीच्या रेडिओ लहरी आपण ट्रान्समिट केलेल्या असतील तर त्या परावर्तित होतात आणि यांची जर नोंद केली तर आपल्याला उल्कांची माहिती मिळू शकते. आतापर्यंतच्या अनुभवानुसार उल्का किंवा उल्कांच्या वेळा नोंदल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये साधारण मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत आपल्याला उल्का वर्षाव पाहायला मिळतो आणि वर्षभराच्या कॅलेंडरमध्ये साधारण मे ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत किंवा नोव्हेंबरपर्यंत उल्का वर्षावाची शक्यता जास्त असते. या स्लाइड्स मी पुढे गेलो. उल्का साधारण पृथ्वीपर्यंत आलेल्या उल्कांचं चित्र आहे. उल्कांमुळे निर्माण झालेली विवरे जास्तीत जास्त मोठे ज्या विवर आहे ते 160 किलोमीटरचं आहे आणि आपल्या देशातलं लोणारचं 1.8 किलोमीटरचं आहे. रेडिओ लहरींच्या माध्यमातून उल्कांचं जे रेकॉर्डिंग किंवा त्याचा डेटा स्टोअर केला जातो त्याची पद्धत अतिशय सोपी आहे. एका बाजूला आपण एक ट्रान्समीटर आपल्याला गरजेचा असतो आणि दुसऱ्या बाजूला एक अँटेना गरजेचा असतो. त्यानंतर पुन्हा त्या फ्रिक्वेन्सीच्या वेव्हलेंथनुसार आपल्याला काही अंतरावर बऱ्याचदा ते अंतर 100 किलोमीटरपासून 750 ते 1000 किलोमीटरपर्यंत सुचवलं गेलेलं आहे. ज्याच्यामध्ये पुन्हा एक अँटेना असतो, दुसऱ्या बाजूला पुन्हा एक रिसिव्हर असतो आणि आजकाल ज्या अद्ययावत पद्धत आहे त्यानुसार एक तुम्हाला कॉम्प्युटर गरजेचा असतो आणि पुन्हा त्यातून आपण प्लॉट्स किंवा त्याच्या इमेजेस तयार करू शकतो. ची पद्धत तशी सोपी आहे जी या चित्रामध्ये आपल्याला दिसते. ट्रान्समिट केलेली फ्रिक्वेन्सी असते मेटेओरची जी उल्काची जी शेपटी ज्याला म्हणता येईल त्यापासून या पाठवलेल्या लहरी पुन्हा परावर्तित होतात आणि ज्यावेळी आयोनायझेशन झालेला पोर्शन असेल त्यामध्ये पुन्हा जो परावर्तित झालेल्या रेडिओ लहरी आहे त्याचा एक नॉईज फ्लोअर वाढला जातो आणि आपल्याला त्याचं एक रेकॉर्डिंग प्लॉटच्या किंवा त्या फ्लो चार्टच्या रूपामध्ये आपल्याला याप्रमाणे दिसतं. आजकाल अतिशय साधं सोपं डिव्हाइस किंवा एक उपकरण त्यासाठी वापरलं जातं. RTL SDR यांनी एक तयार केलेलं सारी डोंगल ज्याला म्हटलं जातं तो एक प्रकारचा रिसिव्हर असतो आणि थोड्या वेळाने आपण बघणार आहोत की नक्की रेकॉर्डिंग वगैरे कसं होतं या पीसीवरच. याच्यामध्ये एक स्कॅटरिंग सिग्नल म्हणजे जो त्याची फ्रिक्वेन्सी साधारण किती ते किती पर्यंत असते तर साधारण 20 मेगाहर्ट्झ पासून आपल्याला रिफ्लेक्शन दिसू शकतात आणि साधारण 500 पर्यंत जरी दिसत असले तरी त्याची पॉवर तेवढी राहत नाही. आणि दुसऱ्या बाजूला त्याचा जो टाइम आहे तोही लो फ्रिक्वेन्सीसाठी जास्त असतो, जवळपास 50 ते 60 सेकंदापासून मग तो पुढे कमी होत जातो. 100च्या पुढे तो अगदी 2 ते 3 सेकंदच तेवढा वेळ आपल्याला मिळू शकतो. आणि पुन्हा ज्या पल्सेस रेकॉर्ड होतात त्याचं काही स्ट्रक्चर जे असतं ते 2 प्रकारे असतं. त्याला ते 2 प्रकारे वर्गीकरणही केलं जातं, ओव्हर डेन्स आणि अंडर डेन्स. तर एक जर ती लॉंग ड्युरेशनची असेल तर पुन्हा एक अलीकडे दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक सिग्नल मिळू शकतो किंवा ती छोट्या ड्युरेशनची असेल तर एक पीक मिळू शकते. रेडिओ लहरींच्या माध्यमातून उल्का निरीक्षण करण्याच्या ज्या निरीक्षण किंवा नोंदी केल्या जातात त्याचा वेगळेपणा किंवा फायदा काय तर मगाशी रेडिओ टेलिस्कोप किंवा रेडिओ खगोलशास्त्र सांगताना त्याचा काय वेगळा फायदा झाला
तर एकतर खूप दूरवरचे जे खगोलीय स्रोत होते ज्यांच्यापासून रेडिओचं रेडिएशन बाहेर पडतं ते आपण बघू लागलो आणि त्या त्या रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ज्यावेळी एस्टॅब्लिश झाली त्यावेळी एक प्रकारे त्याला एक चांगला रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा ते वेल एस्टॅब्लिश होत गेलं कारण टेक्नॉलॉजी जमिनीवर तयार करता येते आणि रेडिओ लहरींचं इलेक्ट्रॉनिक्स कमर्शियली बऱ्यापैकी उपलब्ध असतं आणि त्यामुळे ते फास्ट ग्रोथ झाली त्याची. दुसऱ्या बाजूला जर आपल्याला एक्स रे, गॅमा रे, UV रे किंवा कदाचित इन्फ्रारेड यांच्या जर माध्यमातून आपल्याला खगोलीय अवकाश बघायचा असेल तर आपल्याला ती उपकरणं अवकाशयानातून पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर पाठवावी लागतात आणि ती मग तंत्रज्ञान आणखी एक प्रकारचं गुंतागुंतीचं होत जातं. त्या तुलनेमध्ये रेडिओ टेलिस्कोप उभारणं कितीतरी साधे सुलभ असतं. त्यामुळे रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीकडे एक जास्त कल शास्त्रज्ञांचा होता. रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी किंवा रेडिओ खगोलशास्त्रामुळे कमर्शियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा दैनंदिन व्यवहारातल्या काही उपकरणांसाठी सुद्धा खूप फायदा झालेला आहे. अर्थात तो विषय वेगळा आहे पुन्हा. तर इकडे आता मी रेडिओ लहरींच्या माध्यमातून उल्का निरीक्षण करताना आपल्याला काय वेगळेपणा जाणवतो तो बघूया. एकतर दृश्य म्हणजे ऑप्टिकल स्पेक्ट्रमच्या तुलनेमध्ये आपल्याला रेडिओ लहरींच्या माध्यमातली जी नोंद किंवा निरीक्षण असेल त्याच्यामध्ये सुलभता असेल. आपल्याला कंटिन्युअस अवकाशाकडे बघण्याची गरज नसते. तरी पण आता आपण ऑप्टिकलसाठी सुद्धा आता कॅमेरे वगैरे वापरतो. त्यासाठी आकाश पुन्हा निरभ्र असण्याची आवश्यकता नसते. आकाशामध्ये ढग असतील तरी आपण रेडिओ उल्कांचं नोंद करू शकतो. ज्या दृश्य वर्णपटात त्यामुळे दिसत नाहीत त्या उल्कांची निरीक्षण किंवा नोंद आपण करू शकतो. कदाचित दिवसाही या नोंदी होऊ शकतात. दूर अंतरावरच्याही नोंदी शक्य होतात. दूर अंतरावर जर उल्का असेल जी दृश्य वर्णपटात नाही दिसली तर ती रेडिओमध्ये दिसू शकते आणि उल्का किती उंचीवर होत्या किंवा त्यांचं वस्तुमान आपल्याला कळू शकतं. हा एक वेगळा फायदा रेडिओ लहरींच्या माध्यमातून उल्का निरीक्षण करताना मिळतो. आता मी ॲक्च्युली ती जी डोंगल वापरताना आपल्याला नक्की स्क्रीनवर काय जाणवतं याचा आता इथे अँटेना तेवढा दूरवर जोडलेला नाहीये पण HDR डोंगलसाठी जो साधा अँटेना वापरून FM ऐकला जातो किंवा जो स्पेक्ट्रम बघितला जातो ते दाखवतोय. माझा सहकारी निळकंठ फुलं हे करेल पुढे करेल. डोंगलचं दाखवूया. चालू करायचं हे कधी आपण रेडिओ बद्दल ऐकणारच आहे नंतर पण ते आपण ऐकणार आहे हॅम रेडिओ बद्दल. आता जे काही नवीन लोक काही नवीन ओपन सोर्स मध्ये करतात त्यात एक आहे RTL SDR म्हणजे सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओ. ज्यात तुमचा जो रेडिओ रिसिव्हर आहे तो एका तुमच्या पेन ड्राईव्ह एवढा होतो किंवा पेन ड्राईव्ह पेक्षा थोडा मोठा. तो तुमचा रिसिव्हर तुम्हाला खूप मोठा बँड ऐकायला मदत करू शकतो. त्याच्यात तुम्ही कोणतं डोंगल चूज करता त्याच्यावर तुम्ही 10 मेगाहर्ट्ज पासून किंवा 100 किलोहर्ट्ज पासून 1 ते 1.5 गीगाहर्ट्ज पर्यंतच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज ऑब्झर्व करू शकता किंवा त्याचं स्टडी करू शकता. तर तसेच इथं आम्ही काही 2 डोंगल आणले आता. त्यातला एक हा आहे की जो कदाचित आमच्याकडनं खराब झालाय किंवा तो बाय डिफॉल्ट खराब आला होता. आणि दुसरा एक आत्ता लावलेला तुम्ही नंतर दाखवेल. तर त्याच्यासाठी पहिला एक सॉफ्टवेअर आहे ज्याला एअरस्पायचं जे SDR शार्प आहे. तर त्याच्यावर तुम्ही जनरल रेडिओ ऐकू शकता आणि त्याच्यावर पण भरपूर तुम्ही मीटिओरसाठीचे हे करू शकता, मीटिओर ऑब्झर्वेशन्स. आणि त्याच्यासाठी सगळी माहिती जी आहे ती ओपन सोर्सवर तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही हवी तेव्हा ती ॲक्सेस करू शकता. तर याच्यावर
आपल्याला एकतर दोन गोष्टी मिळतात. आता हा एक कोणतरी रेडिओ चॅनल चालू आहे 91.7च्या जवळचा औरंगाबादमधला, ज्याचा अँप्लिट्यूड आपल्याला इथे दिसतोय आणि खाली जो दिसतोय वॉटरफॉल तो त्याचा F50चा वॉटरफॉल आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला मीटिऑर्स काउंट करायचे किंवा त्यांचा काउंट ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा अनेक ओपन सोर्स मधले भरपूर सारे सॉफ्टवेअर्स आहेत. त्यातलं आम्ही जे एक चूज केलंय ते आहे इको म्हणून. फ्री सॉफ्टवेअर आहे का? सॉफ्टवेअर्स काही फ्री आहेत, काही नाही, जवळजवळ सगळे फ्री आहे. सॉफ्टवेअरचं नाव सांगायला एकदा. सॉफ्टवेअर तुमचा कम्फर्ट झोनवर डिपेंड आहे कोणतं तुम्हाला वापरायचं आहे आणि त्याच्यात भरपूर तुम्हाला काहीतरी तुम्हाला ट्राय करायला लागेल तुम्हाला कोणतं सॉफ्टवेअर पसंत पडतं. अच्छा, ब्रँडवर अवलंबून. हा, तुम्हाला काय करायचं त्याच्यावर अवलंबून आहे. तर हे इको जे एक सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला डायरेक्टली जे काही पिंग्स येणार आहेत ते डायरेक्टली कॅटलॉग करायला मदत करतं. आता आपल्याकडे कोणताही पिंग येणार नाहीये, पण मी फक्त एक ते सॉफ्टवेअर काय आणि कसं काम करतं ते दाखवतो. ही जी विंडो याच्यात तुम्ही फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करू शकता आणि मी आता डिव्हाइस सिलेक्ट करतो जे RTL SDR आहे माझं. ह्याच्यात आपल्याला खाली आपला जो मगाशी स्पेक्ट्रम दिसत होता तो स्पेक्ट्रम दिसतो आणि वरती जी स्क्रीन आता खाली येत चालली त्याच्यात टाइम स्टॅम्प पण दिसत आपल्याला. त्याच्यात आपल्याला तो मगाशी जो खाली वॉटरफॉल दिसत होता तसं दिसणार आहे आणि साईडच्या बारवर आपल्याला जर आपण जी फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व करतोय त्याच्यात कारण जेव्हा आपण रेडिओ मीटर ऑब्झर्व करतो तेव्हा आपल्याला ती फ्रिक्वेन्सी डायरेक्टली ऐकू येत नाही. ती जेव्हा त्या मीटिऑरवरून जेव्हा रेडिओ वेव्हज रिफ्लेक्ट होतील तेव्हा ते आपल्याला ऐकू येणार आहेत. त्यामुळे जेव्हा एखादी मीटिऑर आकाशातून जाईल तेव्हा जे काही रिफ्लेक्शन आपल्याला मिळेल तेव्हा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला जी रिसीव्ह होणार आहे फ्रिक्वेन्सी त्याच्यात जो काही बदल होईल तो जेव्हा बदल एका लिमिटपेक्षा जास्त होईल तर एक रेशो जेव्हा एका लिमिटपेक्षा जास्त होईल त्या प्रत्येक ठिकाणी हे सॉफ्टवेअर त्याचं एक निरीक्षण नोंद करून घेणार. इतर वेळेस ते नोंद करत नाही. त्याच्यामुळं आपल्याला जो डेटा स्पेस लागणार आहे ती कमी लागेल. त्याच्यामुळे आम्ही हे सॉफ्टवेअर आता वापरायचा विचार करतोय. आणि सर प्रश्न असा आहे आपल्याला कसं कळेल की ते कोणत्या फ्रिक्वेन्सीवरून ते हे जाईल म्हणून तर ते रॅन्डमली कुठल्या फ्रिक्वेन्सी कॅच करेल? रॅन्डम नाहीये ते. रेडिओ मीटिऑर म्हणजे मीटिऑरचं जे काही मीटिऑरमुळे जे काही आयनायझेशन होतं तर त्याच्यावरून कोणत्या फ्रिक्वेन्सीज रिफ्लेक्ट होऊ शकतात याच्यासाठी एक फ्रिक्वेन्सी लिमिट आहे. ते साधारण 30 मेगाहर्ट्ज पासून 150 मेगाहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सी आहेत. मगाशी जो सरांनी प्लॉट दाखवला होता तर तिथं तुम्हाला स्ट्रॉंग रिफ्लेक्शन मिळू शकतं. अच्छा, त्याच्या पुढे तुमचं रिफ्लेक्शन जे ते स्ट्रॉंग रिफ्लेक्शन म्हणजे तुम्हाला अँप्लिट्यूड जो आहे तो जास्त मिळेल. काय स्ट्रॉंग रिफ्लेक्शन मिळण्याची जी मर्यादा लिमिट आहे ती प्रॉपर काय? ती साधारण आतापर्यंतच्या अनुभवानुसार 20 मेगाहर्ट्ज पासून ते मॅक्सिमम 150 मेगाहर्ट्ज पर्यंत सांगितली जाते. तर युरोपीय देशांमध्ये रेडिओ मीटरसाठी खास काही प्रकल्प आहेत तर त्यांनी मग पुन्हा त्याच्याही पुढच्या फ्रिक्वेन्सीजवर त्याचे प्रयत्न केलेले आहेत. जास्त करून बेल्जियममध्ये काही प्रकल्प मला वाटतं प्रसिद्ध आहेत त्या संदर्भातले. मला एवढंच सांगायचं होतं की FM बँडचे जे फ्रिक्वेन्सीज आहेत म्हणजे 90च्या पुढे 90 ते 108 त्याच्यात जर तुम्ही अशा प्रकारचं यागी वापरलं ते ट्यून करून तर तुम्हाला ते मिळू शकतं. मीटिऑर्सचा व्हिस्लर हा जो प्रकार आहे बघायला मिळतो. येस सर, थँक्यू. 100% समजलं. हो. तर आता जे काल
सरांनी इथे अतुल सरांनी सांगितलं की हे सगळं काम आता मी आहेत काही संकल्पना मांडलेल्या की खूप सिस्टमॅटिकली व्हावं. अजून आपल्या देशामध्ये या संदर्भातलं काम फारसं झालेलं नाही. रेडिओ मेटेओरचे रडार्स आहेत कोल्हापूरला किंवा साऊथ इंडियामध्ये, पण त्यांचा उद्देश आयनोस्फिअरचा स्टडीचा आहे. तर हा अतिशय म्हणजे शाळेच्या कॉलेजच्या मुलांनाही घेऊन या संदर्भातले रिसिव्हर तयार करावे लागतील आणि आउटलाईन मांडायची ठरली तर मग चांगला ट्रान्समीटर लागेल, त्याला चांगली फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करावी लागेल, त्याचा चांगला एलएनए लागेल, बँड पास फिल्टर लागेल, ते इलेक्ट्रॉनिक्स लागेल. अदरवाईज सगळा नॉईज ऐकायला येतो. काही लोकांनी प्रयत्न केलेले होते पण केवळ नॉईज ऐकायला येतो म्हणून मग ते पुढे काही रिसिव्ह नाही झालेलं. सगळा गोंगाटच त्याच्यामध्ये वॉटरफॉलमध्ये आला. तर त्याकरता पुन्हा एक सोफिस्टिकेटेड सिस्टम डेव्हलप करण्याची आता आम्ही संकल्पना मांडलेली आहे. त्या दृष्टीने काही पावलं टाकत आहोत. तर हेच प्रेझेंटेशन इथे सांगायचं होतं या खगोल संमेलनाच्या निमित्ताने. तर त्यालाही खूप ठिकाणची लोक पहिली जोडावी लागतील. जसं चंद्रपूरमध्ये सरांचं काम आहे किंवा परभणीमध्ये एक चांगला ॲस्ट्रॉनॉमिकल ग्रुप आहे किंवा इतरही ठिकाणी असतील, तर मग तिथे त्यांना या सिस्टम चांगला डेव्हलप करून चांगला सेट तयार करावा लागेल. आजकाल रास्पबेरी पाय म्हणून एक छोटा कॉम्प्युटर येतो, तो वापरता येईल का काय त्याची थोडी चाचपणी सध्या सुरू आहे की जेणेकरून मोठा लॅपटॉप तिथे वापरण्याची गरज नाही. पुन्हा हे सगळं सोलर पॉवरवर चाललं पाहिजे, हाही एक प्रयत्न आहे. एक स्टँडर्ड हाईट अँटेनासाठी ठरवली गेली पाहिजे. अँटेना किंवा फ्रिक्वेन्सी सिलेक्ट झाली पाहिजे. ट्रान्समीटर कुणाचा वापरायला मिळतो की आपणच स्वतः तयार करायचा, त्याची पुन्हा पॉवर कंटिन्युअस राहिली पाहिजे. सगळ्यांसाठी टाइम स्टँडर्ड एक पाहिजे. पुन्हा इंटरफेरोमीटर वगैरे कसा वापरायचा. तर या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू आहे. हा डोंगल अतिशय सोपी साधी असते या प्रकारची. म्हणजे हा एक प्रकारचा रेडिओ किंवा एक मोठ्या टेलिस्कोपचा रिसिव्हरच असतो. ऑनलाईन बऱ्यापैकी आजकाल मागवलं जातं हे. आपल्या याच्यामध्ये फारसं कोणी डील करत नाही. मी आणखी ॲडव्हान्स मागवली होती पण चालली नाही. त्यात आमच्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार ही खोलून जरा बघायची, चेक करायची. साधारण 3,000 ते 5,000 रुपयापर्यंत या डोंगल मिळू शकतात मार्केटमध्ये. कमीमध्येही असतात पण मग त्याच्यामध्ये काही स्पेसिफिकेशन्स त्याचे लिमिटेड असतात. हो सॉफ्टवेअर्स आहेत, काही पेड पण आहेत त्याच्यामध्ये. काही म्हणजे जेनेरिक पण याचे सगळ्याला याचं काय सर? हे रबडे सर आणि विलास पाटील सर पुढे आगी अँटेनाचं किंवा हॅम रेडिओचं प्रॅक्टिकल्स इथे दाखवणार आहे. तर याचं प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी अँटेना जरा उंचावर पाहिजे, पुन्हा त्याला बाकीचा गोंगाट नको आहे, तर मग दिसलं असतं. हां सरांचा आहे आईचे डोंगर. मला वाटतं मी थांबतो इथे. थँक्यू सर. मला स्पेशली औंकर सरांचे आभार मानायचे आणि एमजीएम सेंटरचेच. कारण माझं ज्यावेळी अपोलो 11 पुस्तक आलं 2019 मध्ये, म्हणजे पहिल्या समानव चांद्र मोहिमेला अपोलो 11ला 50 वर्ष पूर्ण होत होती. तर मी 2017 मध्ये ते माझ्या लक्षात आलं आणि मी ते पुस्तक लिहायचा संकल्प केला. तो 2019 मध्ये बरोबर आलं 1 जुलैलाच. तर त्यावेळी सकाळ प्रकाशनाने तो दिवस काही प्रकाशनाचा ठरवला नाही. आता लेखक म्हणून मी खूप त्यांना आग्रह केला, त्यांचे काही शेड्यूल्स होते. तर त्यावेळी औंकर सरांशी माझा संपर्क असतो, आमच्या आयुकापासून ओळख आहे. तर सर मला एकदम सरांचा फोन आला, म्हणजे सरांशी माझा संपर्क होता की पुस्तक वगैरे केलेलं आहे, प्रकाशित होईल. तर सर मला म्हणे की नाही तू एक काम कर, 2-3 दिवसांनी पहिली बॅग भर आणि पहिला माझ्याकडे ये. आमच्या इथे कार्यक्रम प्लॅन झालेला आहे चांद्र मोहिमेबद्दलचा, 50 वर्षाबद्दलचा. तर त्या 3 दिवसामध्ये मी डॉक्युमेंटरीचं जे सेशन आहे ते मी निम्म करून टाकतो
आणि तुझं पुस्तक प्रकाशन करू, इथे पुन्हा तुझं PPT करू. आणि मी येऊन मग सगळं झालं, 2-3 दिवस थांबलो त्यांच्यामध्येच. त्यानंतर सकाळने तिकडे पुण्यामध्ये औपचारिक पब्लिकेशन वगैरे झालं. तर सरांमुळे पुन्हा इथे एक संधी मिळाली. MGM सेंटरमध्ये येणं जाणं असतं, तर त्याबद्दल औंधकर सरांचे लगेच आभार मानून किंवा धन्यवाद देऊन त्यांच्या त्या ऋणातून मी काय मुक्त होणार नाही. मी त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की आभार मानायचं आणि सुटायचं असं मला आवडत नाही, त्यामुळे तुमचं जे ऋण आहे तसंच राहू द्या माझ्यावर. आणि खूप छान वाटलं. खगोलशास्त्र किंवा खगोलीय अभ्यासक तुमच्या निमित्ताने सगळे भेटले, नवीन काही ओळखी झाल्या, जुनी काही मंडळी भेटली. आणि कालचंच पुन्हा वाक्य की अदूर सर जे म्हटले की हे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि एक कुणीतरी असा एकटा नाही करू शकत. तर आम्ही तोच संकल्प मांडला की रेडिओ मेटेओरसाठी जे पुन्हा नवीन चांगलं काहीतरी एस्टॅब्लिश व्हावं सगळीकडे भारतामध्ये, किंवा पहिली महाराष्ट्रातून सुरुवात व्हावी. तर अशा अपेक्षेने ही सगळी वाटचाल सुरू ठेवलेली आहे. धन्यवाद.